दशक 2021. पहिला षटक घेऊन येत तो बाबू, त्याला सामोरं जातोय तो. खूप सुंदर असा फटका. बघूया किती धाव घेत आहेत. आणि थोडी रिक्वेस्ट आहे, प्रेक्षकांनी काहीच बोलायचं नाही. प्रेक्षकांनी ते फलंदाजीचं झाले काही हॅलो, बीएस फायटर संघाच्या खेळाडूंना, बीएस फायटर पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. पंच सारं काही मैफिल आहे. पहिला चेंडू, एक चेंडू एक धाव. दुसरा चेंडू घेऊन येत आहे तो बाबू, त्याला सामोरं जात आहेत तो समीर. आणि अवंत धावेकर. चला, वाईटनी बोनस देतोय. नवीन वर्षाची सुरुवात शेवट गोड करतोय. जर तुला एक दान दिलं. अनिकेत आणि समीर फलंदाजी करतायत. दुसरा चेंडू घेऊन येत आहेत तो बाबू. डबल. खरोखर चांगलं क्रिकेट पाहायला आलं. 2 दिवस मी तर हॅलो, एकता मित्र यांच्याकडून पारितोषिक आलेलं आहे. 3 चौकार जो मारल आणि 3 चेंडू 3 विकेट जो घेईल त्याला 501 रुपयाचं पारितोषिक देण्यात येणार आहे. एकता मित्र मंडळ यांच्याकडून 3 चेंडू 3 चौकार आणि 3 चेंडू 3 विकेट. षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहे तो बाबू, त्याला सामोरं जातोय तो अनिकेत. आणि किती धाव भेटतात? एक धाव यशस्वी. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 5. चार चेंडू 5 धावा. अनिकेत आणि समीर काय करतोय? षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहे तो बाबू, त्याला सामोरं जातोय तो समीर. वाईटच्या स्वरूपात प्रेक्षकांना विनंती आहे, बीएस फायटर संघाला विनंती आहे की बीएस फायटर संघाने काहीच बोलू नये. बीएस फायटर, हॅलो, सामना 2 मिनिटं थांबवा. 2 मिनिटं थांबा. दोन्ही संघांना आणि त्यांच्या चाहते वर्गाला रिक्वेस्ट आहे, एवढा सुंदर 2 दिवस तुम्ही सहकार्य केलं, थोडस सहकार्य करा. स्वप्नीलला साथ द्या. तुमचा स्वप्नील समालोचक होणार. सामन्याला सुरुवात करा. थोडा सामन्याला सुरुवात करा. चला, आपला बाबा, आपला विशाल, सारे काही आपलेच आहेत. कारण की एकच इच्छा आहे, भगवा चषक आपल्या नावावर करायचा आहे. कारण चषकच एवढा मोठा आहे की भगव्याचं 50,000 25,000 काही जेवढ्या मोठ्या ट्रॉफ्या नसतात तेवढ्या तुम्हाला आज विकी आणि शाखा प्रमुख साहेबांनी खरोखर सुंदर आयोजन आहे. सामन्याला सुरुवात. षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहे तो बाबू, त्याला सामोरं जात आहे तो समीर. बघूया बीएस फायटर संघातला समीर किती धावा जमवतोय आपल्या संघासाठी.
खूप सुंदर असा चेंडू पण अवांतर धावेत भर. वाईटचा इशारा पंच विजय यांच्याकडून. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 7. 4 चेंडू 7 धावा. षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहे तो बाबू, त्याला सामोरं जात आहे तो समीर. बघूया किती धावा भेटतात आणि मारण्याचा प्रयत्न पंच. ओके, 1 धाव घेण्यात यशस्वी. चोरटी धाव घेण्यात यशस्वी. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 8. 5 चेंडू 8 धावा. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. हॅलो, अवंत धावेत भर. वाईटचा इशारा. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 9. 5 चेंडू 9 धावा. DS फायटर संघाचा वाढती धाव संख्या 9. शेवटचा चेंडू बाबू, त्याला सामोरं जात होतो अनिकेत. बघूया टॉपचा इशारा आणि हा सुंदर असा चौकार. सुंदर असा चौकार. बंटी यांना काही चेंडू हातात भेटला नाही. हा सामना जो आहे 5 षटकाचा राहिला, त्याच्यामध्ये 4 गोलंदाज असतील. दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. हा सामना 5 षटकाचा असेल आणि 4 गोलंदाज असतील या सामन्यामध्ये. हॅलो, खूप सुंदर अशी फलंदाजी करतोय अनिकेत आपल्या संघासाठी. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 13. हॅलो, दोन्ही संघांच्या चाहत्यांना विनंती आहे की थोडं बाउंड्री लाईन पासून लांब राहावे. तुमच्यासाठीच निर्णय हा ठरणार नाही. प्लीज, एवढ्या दिवसभरात हा शेवटचा सामना आहे. 3 चौकार आणि 3 विकेट. जो कोणी गोलंदाज घेईल त्याला 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 3 चौकार 3 विकेट आणि खूप सुंदर असा चेंडू. समीर यांना काही समजलं नाही. विशाल उर्फ चंग्या, त्यांनी आपल्या गोलंदाजीमधून आपल्या संघाला वरती आणलेलं आहे. सुंदर अशी गोलंदाजी करतोय. तसेच आमचे लाडके बंधू मैत्र्या खरात यांचं इथं भगवा चषकामध्ये आगमन झालेलं आहे, तरी त्यांचं स्वागत करतो. भगवा चषक 2021 आणि आमचे लाडके राहुल कदम त्यांचं पण आगमन झालेलं आहे. दोघांचं मी आगमन स्वागत करतो. मैत्र्या खरात आणि राहुल कदम दोघांचं मी आगमन करतोय. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 15. 2 चेंडू 15 धावा. खूप सुंदर अशी गोलंदाजी आणि हा बोल्ड. आणि त्यांना काही चेंडू समजला नाही आणि त्यांना काही चेंडू समजला नव्हता आणि त्यांचा विकेट गेला आहे. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 15. 3 चेंडू 15 धावा. हॅलो, यशवंत माडिक त्यांनी त्यांच्या इथले जे प्रेक्षक आहेत त्यांना मागे घ्यावे. हॅलो, षटकातील 4था चेंडू घेऊन येतात तो चंग्या, त्याला सामोरं जातात तो शुभम आणि 1 धाव घेण्यात यशस्वी.
संघाची वाढती धाव संख्या होते ती 16. 4 चेंडू 16 धावा. हॅलो, एक धाव घेण्यात यशस्वी. 34 धाव. 5 चेंडू 17 धावा. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 17. 5 चेंडू. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन येतोय तो विशाल उर्फ चंग्या. त्याला सामोरं जात आहे तो शुभम. बघूया काय करतोय आपल्या गोलंदाजी मधून. खूप सुंदर असा चेंडू. शुभम यांना काही समजलं नाही आणि हा षटक संपलेला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढ संख्या झाली ती 17. वैयक्तिक असं पहिलं पारितोषिक आले 501 रुपयाचं. लगातार 3 चौकार आणि 3 विकेट जो घेईल त्याला एकता मित्र मंडळ यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक दिलं जाईल. हॅलो 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 बस. तिसरं षटक घेऊन येत आहे तो बंटी. त्याला सामोरं जात आहे तो समीर. समीर खूप सुंदर अशी फलंदाजी करतोय. बघूया काय होतंय ते. आणि वाईटच्या स्वरूपात अवंत धावेत भर. संघाची वाढती धाव संख्या आहे ती 18. तिसरा षटक 18 धावा. समीर का बंटी, बघूया काय होतंय. खूप सुंदर असा चेंडू तडकवलेला. बघू किती धावा घेतात. आणि हा नट आउट. दोन्ही संघांना सांगण्यात येत आहे की आपल्या इथे पारितोषिक आलेले आहे 3 लगातार 3 चौकार आणि 3 विकेट. जो खेळाडू घेईल, जो खेळाडू मारेल त्याच्यासाठी एकता मित्र मंडळ यांच्याकडून 501 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. संघाची वाढती धाव संख्या आहे ती 20. 2 चेंडू 20 धावा. 2 चेंडू 20 धावा. आणि हा पंच चौकार. सुंदर असा चौकार समोरच्या दिशेने मारलेला. समीर यांनी आपल्या संघासाठी खूप सुंदर अशी फलंदाजी करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. समीर साठी जोरदार टाळ्या. वैयक्तिक अशा 10 रनावर खेळत आहे तो ऋतिक. समीर का ऋतिक? समीर. ओके समीर. संघाची वाढती धाव संख्या आहे ती 24. बघूया एका धावेमध्ये समाधान मानायला लागेल. षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहे तो बंटी. त्याला सामोरं जात आहे तो शुभम. 25 धावा. खूप सुंदर असा फटका. बघूया किती धाव भेटतात. 1 धाव घेण्यात यशस्वी आणि 2 धावा. टिकलरच्या स्वरूपात 1 धाव. ओव्हरथ्रो. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 27. 5 चेंडू 27 धावा. समीर उर्फ ऋत्विक आपल्या संघासाठी सुंदर फलंदाजी करतोय. बघूया शेवटच्या चेंडूमध्ये काय किती धावा जमवतोय. आणि हा विकेट. आपल्या संघासाठी खूप सुंदर अशी फलंदाजी करत होता समीर. त्याचा विकेट गेलेला आहे आणि पुढचा खेळाडू येत आहे त्याची जागा भरून काढण्यासाठी सुशांत. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धाव संख्या झाली ती 27. अजून 2 षटक बाकी आहेत. दोन्ही संघांना सांगण्यात येत आहेत की
5 षटकाचे शतक असेल आणि 4 गोलंदाज असतील, कंपल्सरी 4 गोलंदाज असतील. आणि तसंच वैयक्तिक असं दुसरं आणि संघासाठी 4थं शतक घेऊन येतात ते विशाल. 27 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. बघूया विशाल काय करतात आपल्या संघासाठी. तसेच धडाकेबाज फलंदाज शुभम, खूप सुंदर असा फटका. किती धावा भेटतात? 1 धाव घेण्यात यशस्वी. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 28. 1 चेंडू 28 धावा. नवीन फलंदाज सुशांत सज्ज फलंदाजीसाठी. खूप सुंदर असा चेंडू. सुशांत यांना काही समजलं नाही आणि टिकलर एरियामध्ये 1 धाव. संघाची वाढती धाव संख्या आहे ती 29. 2 चेंडू 29 धावा. खूप सुंदर गोलंदाजी करतोय विशाल उर्फ चंग्या. 2 सामनावीर पारितोषिक त्यांनी ह्या भगवा चषक 2021 मध्ये घेतलेला आहे. आणि खूप सुंदर असा चेंडू. सुशांत यांना काही समजलं नाही. निर्धाव चेंडू. संघाची वाढती धाव संख्या आहे ती 29. 3 बॉल 29 धावा. आणि खूपच पंच वाईटच्या स्वरूपात 1 धाव. संघाची वाढती धाव संख्या आहे ती 30. 3 चेंडू 30 धावा. सुंदर असा चेंडू. सुशांत यांना काही समजलं नाही आणि हा बाद झालेला आहे. सुशांत त्यांना काही चेंडू समजला नाही. चकवा गोलंदाज विशाल यांच्या गोलंदाजीमधून हा चेंडू त्यांनी टाकलेला. सुशांत यांना काही समजला नव्हता. निर्धाव चेंडू. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 30. 4 चेंडू 30 धावा. आणि सुशांत यांची जागा घेत आहेत ते पंकज. पंकज 2 मिनिटं थांबवा. मित्रांनो, मैदानामध्ये दारू पिऊ नका. हॅलो, चला सामना चालू करा. सामन्याला सुरुवात करा मित्रांनो. एवढा भगवा चषक आहे 2021. असं डायरेक्ट नको माहिती. आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. माईकवर डायरेक्ट नको बोलू, लाईव्ह आहे. बघूया. 31 धावा. 5 बॉल 31 धावा. खूप सुंदर असा फटका आणि तेवढंच सुंदर असं क्षेत्ररक्षण विशाल यांच्या गोलंदाजीमधून. शेवटचं शतक घेऊन येत आहेत तो सुमित. संघाची वाढती धाव संख्या झाली PS फायटर संघाची 31 धावा. सुमित यांना सामोरं जात आहेत तो पंकज. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं पंकज यांनी आपल्या संघासाठी आणि त्यांना सामनावीराचं पारितोषिक दिलेलं. बघूया पंकज आता फलंदाजीमध्ये काय करतोय आपल्या संघासाठी. सज्ज आहे पंकज. त्याला सामोरं जातो सुमित. किती धाव भेटतात? 1 धाव घेण्यात यशस्वी. संघाची वाढती धाव संख्या आहे ती 32. 1 चेंडू 32 धावा. आणि हा
धाव चेंडू. 2 चेंडू 32 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. सुंदर अशी गोलंदाजी करतोय सुमित आपल्या संघासाठी. 2 मिनिटं. सामन्याला सुरुवात करा. तिसरा चेंडू घेऊन येत आहे तो सुमित. त्याला सामोरं जात आहे तो शुभम. सुंदर असा चकवा बॉल आणि शुभम यांना काही समजलं नाही आणि हा विकेट. पुन्हा एकदा BS फायटरला एक मोठा धक्का बसत आहे शुभम यांच्या स्वरूपात. आणि शुभम यांची जागा घेत आहेत ते ऋषिकेश. BS फायटर संघाची वाढती धावसंख्या झाली ती 32. धावसंख्येमध्ये भर होतच नाहीये. धावसंख्या तिथेच आहे 32 धाव्यांवर. सुमित खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. बघूया पुढचा चेंडू आणि हा टिकलर क्षेत्रामध्ये 1 धाव. 33 धावा. 4 चेंडू 33 धावा. 4 चेंडू 33 धावा. 5वा चेंडू घेऊन येत आहे तो सुमित. त्याला सामोरं जातोय तो ऋषी. बघूया ऋषी काय करतोय. आणि अवांतर धावेत भर वाईटच्या स्वरूपात. संघाची वाढती धावसंख्या आहे ती 34. 5वा चेंडू ऋषी का सुमित. बघूया फायनल चा हा सामना. आणि जोरात फटका मारलेला आणि 1 धाव घेण्याच्या यशस्वी. बघूया दुसरी धाव घेतोय का पण नाही. 1 धावेमध्ये समाधान घेत आहेत. नो चेंडू. नो बॉल भेटलेला आहे. धावसंख्येमध्ये 2 वाढ. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 36. षटकातील 5वा चेंडू. बघूया किती धावा भेटतात. आणि हा 4 धावेसाठी 4 धावा. 4 धावा. खूप सुंदर अशी फलंदाजी करतोय पंकज. संघाची वाढती धावसंख्या झाली ती 40. षटकातील शेवटचा चेंडू. बघूया किती धावा जमवते आपल्या संघासाठी पंकज. षटकातील शेवटचा चेंडू. पंकज की सुमित. खूप सुंदर असा चेंडू टाकले. बघूया किती धाव घेत आहेत. 1 धाव मध्ये समाधान. आणि दुसरी धाव घेता आली नाही. आणि हा बाद गडी. BS फायटर या संघाने आपल्या फलंदाजीमधून 41 धावा ठोकलेल्या आहेत.
दोन पारितोषिक इथं आलेले आहेत. 4 चौकार जो लगातार मारेल त्याला 501 रुपयाचं पारितोषिक. संदीप रणपिसे साहेब, शिवसेना शाखा क्रमांक 150 चे. तसेच 3 विकेट जो लगातार घेईल त्यालाही 501 रुपयाचं पारितोषिक रणपिसे साहेबांकडनं भेटेल. आणि अजून एक पारितोषिक आहे एकता मित्रमंडळ यांच्याकडून लगातार 3 चौकार आणि 3 विकेट 501 रुपये पारितोषिक. बघूया कोण घेतय, कोण ठरतय मानकरी भगवा चषक 2021. सामन्याला सुरुवात करा. शेवटचा सामना फायनलचा भगवा चषक 2021. कोण विजेतेपद आणि कोण नाव कोरते ह्या भगवा चषकावर. प्रथम पारितोषिक 25,000 व चषक, द्वितीय पारितोषिक 15,000 व चषक, तृतीय पारितोषिक आहे 10,000 व चषक. सामन्याला सुरुवात होत आहे. पहिल्या षटक घेऊन येत आहेत तो स्वप्नील आपल्या संघासाठी. बघूया त्याला सामोरं जातोय तो बाबू. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही संघांसाठी. सुंदर असा चेंडू. बाबू यांना काही समजत नाही. निर्धाव चेंडू. 42 धावांचं आव्हान काव्य इलेव्हन या संघासमोर आहे. निर्धाव चेंडू. 1 चेंडू 0 धावा. एक चेंडू 0 धावा. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत तो स्वप्नील. त्याला सामोरं जात आहे तो बाबू. सुंदर असा चेंडू. बघूया किती धावा घेत आहेत. 1 धाव घेण्यात यशस्वी. 4थी धाव. आणि हा नो बॉल. नो बॉल. नो +1. 2 धावा. एक चेंडू 2 धावा. स्वप्नील विरुद्ध स्वप्नील. गोलंदाजी करतोय. हॅलो, गोलंदाजी पण करतोय स्वप्नील आणि फलंदाजी पण करतोय स्वप्नील. बघूया कोणता स्वप्नील आपल्या संघासाठी ठरा करतोय. आणि 1 धाव घेण्यात यशस्वी. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 3. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत आहे तो स्वप्नील. त्याला सामोरं जात आहे तो स्वप्नील. दोन्हीही स्वप्नील सामनावीर आहेत. आपल्या संघासाठी फलंदाजी आणि गोलंदाजी करतात. बघूया काय होतंय. आणि 1 धाव. आणि हा रन. झेलबाद होण्याचा प्रयत्न पण झेलबाद झालेला नाहीये. आणि हा धावेत भर. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 4. 3 चेंडू 4 धावा. लगातार 3 चौकार आणि 3 विकेट जो घेईल त्याला 501 रुपयाचं पारितोषिक इथे जाहीर झालेलं आहे. तरी बघूया काय होतंय. नो बॉल. +1. 2 धावा. 4 चेंडू 6 धावा. सॉरी 3 चेंडू 6 धावा झाले. 3 चेंडू 6 धावा. 6. 3 चेंडू 6 धावा. 6. पहिला डॉट आला.
पहिला बॉल डॉट. 3 चेंडू 6 धावा. चौथा चेंडू घेऊन येत आहे तो स्वप्नील, त्याला सामोरं जात आहे तो स्वप्नील. खूप सुंदर असा चेंडू आणि अवंतर धावेवर व्हाईटच्या स्वरूपात. 3 चेंडू 7 धावा. खूप सुंदर असा चेंडू ऑफच्या दिशेने तडकवलेला. एक धाव घेण्यात यशस्वी. बघूया एका धावेत समाधान मानायला लागेल स्वप्नील. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 8. 4 चेंडू 8 धावा. डिक्लेअर एरियामध्ये एक धाव घेण्यात यशस्वी. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 9. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा. शेवटचा चेंडू. संघाची वाढती धाव संख्या ती 9. बघूया स्वप्नील काय करतो आपल्या संघासाठी. खूप सुंदर असा चेंडू पर अवंतर धावेत भर स्वरूप. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 10. शेवटचा चेंडू. त्याला सामोरं जात आहे तो बाबू. सुंदर अशी फलंदाजी करतोय. परत एकदा अवंतर धावेत भर. अभी आज ऑफिस को भी जाने का है. सामान घर पे ना सर. परत एकदा व्हाईटच्या स्वरूपात अवंतर धावेत भर. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 12. भगवा चषक 2021 फायनल राऊंड चालू आहे. फायनल सामना कोण नाव कोरणार ह्या भगवा चषक 2021 वर. ह्या सामन्याचे आयोजक आहेत विशालदादा उगळे, तसेच महेश रेणुसे आणि आमचे लाडके विकीदादा मोरे. सामन्याला सुरुवात होते. एक धाव डिक्लेअर क्षेत्रामध्ये. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची वाढती धाव संख्या आहे ती 13. भगवा चषक 2021 हिंदू हृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य अशी अँट्रम क्रिकेट स्पर्धा पीएल लोखंडे मार्ग चेंबूर परिसरात आयोजित करण्यात आलेली आहे. तरीच 42 रनांचे आव्हान आहे. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक असं पहिलं शतक घेऊन येतात तो श्रवण. बघूया श्रवण काय करतोय. आपल्या गोलंदाजीमधून किती धावा वाचवू शकतोय आपल्या संघासाठी. आणि धडाकेबाज फलंदाज स्वप्नील त्याच्या समोर आहे. बघूया काय करतोय. आणि डिक्लेअर क्षेत्रामध्ये एक धाव. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 14. 1 चेंडू 14 धावा. दुसरा चेंडू घेऊन येत आहे तो श्रवण, त्याला सामोरं जात आहे तो स्वप्नील. खूप सुंदर असा चेंडू पण ऑफच्या दिशेने व्हाईटच्या स्वरूपात. 15 धावा. 1 चेंडू 15 धावा झालेल्या धाव फलकावर. दुसरा चेंडू घेऊन येतो श्रवण, त्याला सामोरं जात आहे तो स्वप्नील. खूप सुंदर असा चेंडू. स्वप्नील यांना काही समजला नाही. निर्धाव चेंडू. भव्य दिव्य अशी अँड्रम क्रिकेट स्पर्धा आयोजक 15. भव्य दिव्य अशी अँड्रम क्रिकेट स्पर्धा भगवा चषक. आयोजक विशालदादा उगळे, महेश रेणुसे, तसेच विकीदादा मोरे,
यांच्या प्रयत्नाने हा भगवा चषक आयोजित करण्यात आलेला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. दुसऱ्या षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहेत तो श्रवण, त्याला सामोरं जात आहे तो स्वप्नील. संघाची वाढती धाव संख्या आहे ती 16. चौथा चेंडू बघूया काय होतंय. ऑफच्या दिशेने तडकवलेला आहे पण एक धाव घेण्यात यशस्वी. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 17. षटकातील शेवटचा चेंडू. षटकातील पाचवा चेंडू घेऊन येत आहे तो श्रवण, त्याला सामोरं जात आहे तो बाबू. खूपच सुंदर असा चेंडू. बाबू यांना काही समजलं नाही आणि हा विकेट. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. षटकातील दुसऱ्या षटकातील संघाची वाट संख्या आहे ती 17. शेवटचा चेंडू 17 धावा. हा फलकावर 17 धावा झालेल्या आहेत काव्या 11 या संघाच्या. आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे आणि आपल्या फलंदाजीसाठी उतरलेला आहे. बाबू यांची जागा घेत आहेत ते विशाल. धडाकेबाज फलंदाज गोलंदाज विशाल उर्फ चंग्या. बघूया काय करतोय. फायनलच्या सामन्यामध्ये आपल्या संघाला कुठं घेऊन जातोय विजेत्या चंग्या. शेवटचा चेंडू बघूया काय करतोय. खूप सुंदर असा चेंडू बघूया आणि हा चेक केलेला आहे. चेक करण्यात यशस्वी. शेवटचा चेंडू श्रवण, त्याला सामोरं जातोय तो धडाकेबाज फलंदाज चंग्या. खूप सुंदर असा चेंडू लेगच्या दिशेने आणि एक धाव घेण्यात यशस्वी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झालेली आहे ती 18. धावा झालेल्या आहेत. हॅलो 18 धावा झालेल्या आहेत काव्या 11 या संघाच्या. 42 धावाचं आव्हान आहे. 2 षटकानंतर संघाची वाढती धाव संख्या झाली ती 18. भगवा चषक 2021 या चषकाचं मानकरी प्रथम पारितोषिक कोण पटकावतंय. फायनलचा सामना चालू आहे आणि वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत तो अनिकेत. त्याला सामोरं जातोय तो विशाल. सुंदर असा फटका बघूया किती धावा घेत आहेत आणि 4 धावा. खूप सुंदर असा फटका फलंदाजी मार्फत संख्या आपल्या संघाला पुढे येत आहे. थँक्यू. पारितोषिक आहेत लगातार 3 चौकार. जर चंग्या यांनी मारले 4 पण आहेत 3 पण आहेत 3 चौकार जर चंग्या यांनी मारले तर एकता मित्र मंडळ यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक. तसंच संदीप रणपिसे साहेबांकडून 4 चौकार लगातार मारले तर 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. तरी बघूया आता. आणि नो बॉल. अवंत धावेत भर
संघाची वाढती धावसंख्या आहे ती 23. हॅलो 23 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. षटकातील दुसरा चेंडू बघूया परत एकदा. लेगच्या दिशेने तडकवलेला पण एक धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे त्या खेळाडूंनी. प्रमोद यांनी 24 धावा धाव फलकावर 24 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू 24 धावा. 2 चेंडू 24 धावा. तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन येत येतो आणि त्याला सामोरं जातो तो स्वप्नील. अवंतर धावेत भर. वाईटचा इशारा. पंच विजय यांच्याकडून पारितोषिक 3 चौकार आणि 3 विकेट. बघूया ऑफच्या दिशेने तडकवलेला किती धावा भेटतात. 1 धाव घेण्यात यशस्वी आणि एका धावेमध्ये समाधान मानायला लागेल काव्या 11 या संघाला. 3 चेंडू 26 धावा. 3 चेंडू 26 धावा झालेले आहेत. चौथा चेंडू घेऊन येत आहेत तो अनिकेत. त्याला सामोरे जातो तो संग्या आणि हा चौकार. सुंदर असा चौकार. षटकातील 5वा चेंडू. षटकातील 5वा चेंडू घेऊन येत आहे तो अनिकेत. त्याला सामोरं जाते तर चंग्या आपल्या धडाकेबाज फलंदाजी करते आपल्या संघासाठी. चंग्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या फलंदाजासाठी. चंग्या विशाल उर्फ चंग्या बघूया परत एकदा सज्ज होत आहे. चकवण्याचा प्रयत्न यशस्वी. 5वा चेंडू खूप सुंदर असा चेंडू. चंग्या यांना काही समजलं नाही. बघूया किती धावा भेटतात आणि नाबाद. 5 चेंडू 31 धावा. 5 चेंडू 31 धावा. 42 रनाचं आव्हान दिले आहे PS फायटर या संघाने काव्या 11 या संघाला. खूप सुंदर फलंदाजी करतोय स्वप्नील आपल्या संघासाठी. अनिकेतचा शेवटचा चेंडू खूप सुंदर असा चेंडू तडकवलेला आणि हा 4 धावेसाठी. सुंदर असा चेंडू 4 धावेसाठी. एक चेंडू 35 धावा. पुढचा चेंडू घेऊन येतात तो स्वप्नील. बघूया किती धावा भेटतात. 1 धाव घेण्यात यशस्वी. दुसरा धाव काढण्याचा प्रयत्न पण एकाच धावेमध्ये समाधान मानायला लागेल स्वप्नील आणि
विशाल्याला संघाची वाढती धाव संख्या आहे ती 36. 2 चेंडू 36 धावा. भगवा चषक 2021. बघूया कोणता संघ नाव कोरतय ह्या भगवा चषक. स्वप्नील विरुद्ध स्वप्नील, दोघही सामनावीर आहेत. सुंदर असा चेंडू पर नो बॉल. नो +1. 2 धावा आलेल्या आहेत. संघाची वाढती धाव संख्या झाली ती 38. 4 धावांची गरज. 38 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. सुंदर असा चेंडू, बघूया किती धावा भेटतात. 1 धाव टिकल्या क्षेत्रामध्ये घेण्यात यशस्वी. 39 धावा झालेल्या आहेत. काव्य 11 बेशक थोडं 2 मिनिटं अजून बाकी आहेत. 3 रन बाकी आहेत. 2 मिनिटं थांबा. तीन चेंडू 39 धावा राहिलेल्या आहेत. झालेल्या आहेत. 3 धावांची गरज. तीन चेंडू 39 धावा. आणि भगवा चषक 2021 च मानकरी बघूया कोण ठरतंय. 1 धाव निर्धाव चेंडू. 2 मिनिटं विजय. चार चेंडू झालेले आहेत. शेवटचा सामना. तीन रनांची गरज काव्य या संघाला. 39 धावा झालेल्या आहेत धाव फलकावर. बघूया काय करतोय स्वप्नील. आणि खूप सुंदर असा चेंडू टाकलेला पर छोटी धाव घेण्यात यशस्वी. 40 धावा धाव फलकावर. 2 धावांची गरज. बघूया चंग्या, विशाल उर्फ चंग्या याच्या बॅटीतून हा सामना विजय करतो काय. 2 धावेची गरज. षटकातील शेवटचा चेंडू. 1 षटक बाकी. 2 धावेची गरज. स्वप्नील विरुद्ध चंग्या आणि हा सामना जिंकलेला आहे चंग्या. काव्य हा संघ विजेता झालेला आहे भगवा चषक 2021. आणि